चंदरकी हा किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे। गाव चंदरकी, तालुका गुरमटकल व जिल्हा यादगीर येथे हे पाहू शकतो। आता आपण महादरवाजापाशी आलेलो आहे। या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे महादरवाजाच्या वर दोन आपण तिथे असे छोटेसे टॉम्ब आहेत, ते जे दरवाजाला खुबणी असायची ते लावण्यासाठी असायचे। हा असा दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूला ही भिंत। खूप मोठा किल्ला आहे हा। पाहू आपण आता। याची खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या हा बाहेरचा भाग आहे आणि याचे बुरुज खूपच मोठमोठे असे बुरुज येते। चला किल्ल्यात आत जाण्याच्या अगोदर प्रथम एक इथं मंदिर असं आहे, हे पाहून घेऊ। मंदिराच्या आतील बाजूस आपणाला येते हनुमान मंदिर, बाकीचे देवदेवतांची मूर्ती अशी पाहायला भेटतात। आत असा हा बाजूला दिंडी दरवाजा आहे। या अशा पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर लगेच आपणाला एक दुसरं प्रवेशद्वार आहे, त्यालाही दिंडी दरवाजा आहे। व आता आपण आतील बाजूस जाऊ। आतील बाजूस शेती केली जाते। दरवाजाच्या थोडा आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे असं एक देवीचे मंदिर पाहायला भेटतं। असं आत आल्यावर भिंत अशी बहुत बढ़िया है। बाप रे, नंदी क्या है? पुरातन नहीं, कैसा है कला? नहीं नहीं, ये देखो ना कैसा है डिजाइन। क्या बोलने का अभी इसको? धन्य। चंदरकी किल्ल्याच्या या मंदिरामध्ये, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आपण पाहू शकतो ही जी वास्तू आहे कला खूपच अप्रतिम आहे। आत आल्यानंतर सुद्धा आपणाला खूप मंदिर पहिला आपण सिद्धेश्वराचं, त्याच्या बाजूचा हा असा परिसर, किल्ल्याचा पाठीमागचा भाग तो। आणि आता आपण या बाजूने खाली उतरू। मंदिर पाहून झाल्यानंतर आपण या बारोपाशी आलो। खूपच सुंदर बारव आहे व या बारवमध्ये आपण आंघोळ करू शकतो। आणि असा हा परिसर, चंदरकी किल्ल्यातील ही जी बारव आहे, या बारवमध्ये आंघोळ केली मस्त एकदम। किल्ल्याच्या या भागामध्ये पूर्णतः शेती केली जाते। हे बघाचं शेतीपट्टा आहे पूर्ण, त्यामुळे आपणाला जास्त काय यातील भागात फिरता येत। मंदिर, तलाव तेवढाच भाग काय तो पाहता येतो, बाकी जास्त नाही। परंतु बाहेरून याचं सौंदर्य अप्रतिम आहे। सिद्धेश्वराचं मंदिर आहे। पाठीमागच्या आपण बाजू जाऊन बघितली, त्या साईडला शेती आहे पूर्ण। चंदरकीचा किल्ला आता आपण पाहिला आहे। किल्ला खूपच सुंदर आणि चांगला आहे। किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पहिला एक दरवाजा, हा दुसरा दरवाजा, त्याच्या आत दरवाजा, त्याच्यानंतर आत गेल्यानंतर डाव्या हाताला एक मंदिर आहे, त्याच्या पुढे एक मंदिर आहे आणि मुख्य मंदिर सिद्धेश्वर मंदिर आहे। खूप मोठं मंदिर आहे ते। आणि त्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे नंदी जो आहे खूपच सुंदर आणि रेखीव आहे। तसेच दरवाजाची कमानसुद्धा अप्रतिम आहे। आत गेल्यानंतर महादेवाची पिंडसुद्धा सुंदर आहे। हे पाहून झाल्यानंतर आपण बाजूला, खालच्या बाजूला एक आपणाला विहीर आहे, बारव आहे, खूप सुंदर बारव आहे।
त्याच्यात आपण आंघोळसुद्धा करू शकतो. आणि किल्ला जो आहे पूर्ण चांगला आहे. शेती केली जाते आतमध्ये, परंतु आतमध्ये आपणाला बुरुजांवर जाण्यासाठी रस्ता नाही. झाडी आहे, काटेरी झाडं आहेत, त्याच्यामुळं आतूनच किल्ला बघा. किल्ला पाहण्यासाठी 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासाची वेळ पुरेशी होईल. परंतु बाहेरच्या बाजूने जर पाहिलं आपण तर आपणाला भरपूर प्रमाणात मोठमोठे बुरुज पाहायला भेटतात. जरूर आणि जरूर किल्ला करा. धन्यवाद. यादगीर जिल्ह्यामध्ये आपण 20 किल्ले पाहिले आहेत, ज्याच्यामध्ये ककलवार, गुरमटकल, चंदारकी, यादगीर, शहापूर, गोगी, कंचमकवी, कोडमनाहल्ली, वनदुर्ग, श्वारपूर, कुंभारपेठ, वागिंद्रे, चिकनाली, वाघयाळ, गोलपल्ली आणि गुरुंठा हे आपण किल्ले या यादगीर जिल्ह्यातील पाहिले आहेत. किल्ले सुंदर आहेत आणि चांगलेसुद्धा आहेत. भरपूर अवशेष असणारे किल्ले आहेत. चंदारकी किल्ला आपण जर पाहिलं, या बाहेरच्या बुरुजांपासून आपणाला लक्षात येईल की या किल्ल्याची भव्यता कशी असेल. तर आपण आता मुख्य जो महादरवाजा आहे त्या ठिकाणी जात आहे. पडकोटाची वास्तू आहे आणि पडकोटमध्ये आपल्याला हनुमानरायाचे मंदिर आहे, तेही आपण पाहिले. आणि आतमध्ये आपण आता जात आहे. दुसरा दरवाजा आहे व दुसरा दरवाजा पार केल्यानंतर आतमध्ये शेती दिसत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.